कुठे गेली ही माया काही कळत नाहीये. कुठे शोधायचं काही सांगू नाही गेली नाहीये. मूर्ख कुठली. बायको तर सगळीकडे शोधलं तुला आणि तू इथे मायाच्या रूम मध्ये बसली आहेस. हा घे हिशोब. हे काय? मी 5,000चा हिशोब मागितला होता तुमच्याकडे. 655 रुपये कुठे आहेत? अगं असतील बा, इथेच कुठेतरी असतील वर खाली. तुम्ही मूर्ख समजता का मला? हा? काय केलं 655 रुपयांचं? बायको मी आता काय लहान आहे का? हे बघा, आपल्याला पैसे देणार आता कोणी नाहीये. दादा गेला, त्यामुळे खर्च जरा सांभाळून करा. नर्मदा, काय आहे? तुला खरंच तुझी सून घरी परत यायला हवी? हवी आहे म्हणजे? हा काय प्रश्न आहे? हवीच आहे. नाही, कसं आहे, मायासारखी सून गेल्यानंतर लोक देवदर्शनाला जातात, देवाचे आभार मानतात. म्हणून म्हटलं नीट विचार करून मला सांग की ती खरंच तुला घरी परत यायला हवी आहे ना? हे बघ, माया कशीही असली ना तरी ती माझी सून आहे. त्याच्यामुळे ती मला परत हवी आहे. तूच गायब केलंयस ना तिला? ठीक आहे ठीक आहे, खूप झाले तिचे गुणगान. आता मी काय सांगते ते नीट ऐक. तुला जर का माया खरंच घरी परत यायला हवी असेल तर वेदाला एक चित्र काढायला सांग. चित्र? चित्र आपल्या घराबाहेर जो फाउंटन आहे ना त्याचं चित्र. फक्त वेदा ते चित्र काढत असताना मीरा तिथे आजूबाजूला असायला नको, नाहीतर मग माया घरी परत येणार नाही. तू काय वेडी समजतेस मला? वेदाने फाउंटनचं चित्र काढल्यानंतर माया परत येणार आहे? हा, उगाच काहीतरी बोलू नको. ठीक आहे, तुझा विश्वास बसत नसेल ना, मग मी तुला आता काही समजवायला जाणार नाही. हां, मी एकच करू शकते. मी जे काही म्हणतेय तसं जर का झालं नाही तर मी तुला रोख 1,00,000 रुपये देईन. ₹1,00,000? 1,00,000 रुपयात मी वेदाकडून फाउंटनचं काय, नदीचं चित्रपट काढून घेऊ शकतो. नदीचं नाही, फाउंटनचंच चित्र काढायचंय आणि तेही आपल्या घराबाहेरच्या फाउंटनचं. कळलं? चला आपण एक काम करूया. मी तुम्हाला हे सगळे पैसे आधीच देऊन ठेवते आणि मी जे काय म्हणते तसं जर का झालं तर ते पैसे तुम्ही मला परत करा, आणि नाही झालं तर हे सगळे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. बायको फायद्याचा सौदा आहे. हो म्हणता, हो म्हणता. फक्त या सगळ्यातलं मीराला काही कळता कामा नये हं. कारण तसं जर का झालं तर मात्र त्याचे परिणाम खूप वाईट होतील, जीवावरही बेतू शकतो. तिला सरळ नकार देऊन काही उपयोग नाही, पण जर होकार दिला तर हिच्या मनात नक्की काय चाललंय ते कदाचित कळेल. बघूया तरी नेमका हा खेळ काय आहे. बायको हो म्हण, हो म्हण. ठीक आहे, करू आम्ही. देवी आई, एक कोडं सुटत नाही तोवर दुसरं कोडं येऊन समोर ठेपतंय. आता हे निरती देवीचं कोडं कसं सुटणार? दिवसेंदिवस हे युद्ध अजून कठीण होत चाललंय. पण काहीही झालं ना तरी सुद्धा आम्ही माघार घेणार नाही आहोत.
आजी मला वाटलं नव्हतं की तू येशील. तू म्हणाली होतीस ना की हे युद्ध तुमचं तुम्हाला लढायचंय. त्यामुळे जरा शंका वाटत होती की यावेळेस तुझी मदत मिळेल. पण तू आलीस आजी. मी तुझा हात धरून तुला चालवू शकत नाही मीरा, पण योग्य वेळी तुला मार्ग नक्कीच दाखवू शकते. आजी ते ती चिरतारुण्य देणारी देवी आहे. काय? निरती देवीबद्दल जाणून घ्यायचंय ना तुला? हो. पुढे काहीही विचारू नकोस, कारण यापुढचं सगळं तुला निरती देवीच सांगेल. पण मीरा, त्यासाठी तुला निरती देवीला प्रसन्न करावं लागेल. आजवरच्या तुझ्या या सगळ्या संघर्षातलं हे सगळ्यात मोठं आणि कठीण आव्हान असेल. आणि कदाचित तुला अशक्यही वाटेल. एका अणू एवढी शक्यता आहे की तू निरती देवीला प्रसन्न करू शकशील. प्रयत्नांती परमेश्वर. जोपर्यंत प्रयत्न सुरू असतात तोपर्यंत आशा जिवंत असते. अथर्व, काम करतोयस? हे जरा ऑफिसचं काम चालू आहे. तुला काही काम होतं का? नाही नाही, सहजच असंच विचारलं. वेदा काय अभ्यास करते का? वेदा, काय ग, काय करतेस? अभ्यास? वा, गुड गर्ल. मी असं ऐकलंय तू चित्रकलेत एकदम फेमस झाली आहेस. असं काही नाहीये. आजी, तुला कोणी सांगितलं? मला कळतात गोष्टी. तुझे चित्र दाखव ना मला. हो, दाखवते ना. हा, दाखव. आजी, हे बघ, हे कसं आहे? दिसतंय ग. या, हे पण छान आहे. वेदा, छान काढतेस ना चित्र. माझ्यासाठी एखादं चित्र काढशील? कुठलं आजी? ते आपल्या घराबाहेर फाउंटन आहे ना, त्याचं चित्र काढशील? ते फाउंटन तुला नीट आठवतंय ना? हो, आठवतंय ना. ते तर मी रोजच बघते. आणि ते चित्र तर खूपच इझी आहे, काढेन मी. हा. आजी, पण काय? मी आता प्रोफेशनल झाली आहे ना, तर फीस तर लागेल. अच्छा, हो, देईन की. काय आहे तुझी फीस? मँगो आईस्क्रीम. अय्या, मँगो आईस्क्रीम. चालेल, डील. डी. मी मँगो आईस्क्रीम देणार आणि तू चित्र काढणार.